सीना नदीला खूप मोठा पूर आल्यामुळं आपल्या भागातली 4000 लोक त्या ठिकाणी विस्थापित झाली आणि या लोकांना त्या सरकार म्हणून आपण मदत तर करणार आहोत, परंतु सरकारची मदत त्या ठिकाणी यायला वेळ लागेल. म्हणून सेवाभावी माध्यमातून एक दानशूर लोकांनी पुढे यावं म्हणून एक आव्हान केलं होतं. या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आपण बघत असाल तर श्री दत्त सेवाभावी मंडळ अंकलकोप सांगली जिल्ह्यातनं त्या ठिकाणी एक ट्रकवर माल त्या ठिकाणी 500 लोकांसाठी 12 वस्तूचं जीवनावश्यक किट, मग त्याच्यामध्ये तेल, तिखट, मीठ, त्या ठिकाणी लागणाऱ्या रोजच्या दैनंदिन आवश्यकते सगळ्या वस्तू 12 वस्तू त्या ठिकाणी घेऊन हे सगळं ट्रस्ट आणि मंडळ आले. एक ह्या लोकांचं आपलं नातं आज एक आपण सोशल मीडियावरती आव्हान केलं आणि या लोकांमध्ये जागृत भावना झाली. त्यावेळेस